मित्रांनो नमस्कार. आपली रीडिंग मास्टरची सिरीज चालली आहे, ज्यामध्ये आपण अगदी 2 लेटर वर्ड्स पासून मोठमोठे वर्ड्स कसे वाचावे याच्यावर आपण व्हिडिओज बनवलेले आहे. जर तुम्ही अगोदरची व्हिडिओ पाहिले नसतील तर ते नक्की बघा, तुम्हाला हेल्पफुल असतील. तर आजच्या व्हिडिओमधले शब्द बघूया. आपण आज डे 30 वर आलेलो आहे. मित्रांनो लक्षात घ्या, जेव्हाही स्पेलिंग मध्ये एस पी आणि आर हा जेव्हा एकत्र आला तेव्हा त्याचा उच्चार होतो स्प्र. स्प्र. मग आता हा स्प्र आला अधिक ING, स्प्र इंग स्प्रिंग, स्प्र इंग स्प्रिंग, स्प्र ए स्प्रे. ज्यांनी अगोदरची व्हिडिओ पाहिले नसतील त्यांनी व्हिडिओ बघा, कारण मी हे असे जे शब्द आहेत हे जोडून कसं वाचलं जातं यावरती पूर्ण सिरीज आहे. ठीक आहे, मग बघा, स्प्र ए स्प्रे, स्प्र आउट स्प्राउट, स्प्र ई स्प्री, स्प्र इंट स्प्रिंट, स्प्र एन स्प्रेड. ठीक आहे, बघा, स्प्र अधिक इन स्प्रिंग, तसंच स्प्र अधिक ए स्प्रे, स्प्रिंग, स्प्रे, स्प्राउट, स्प्री, स्प्रिंट आणि स्प्रेंट. ठीक आहे, बघा आता मित्रांनो नवीन ब्लेंड आलेला आहे. तो ब्लेंड म्हणजे काय? ST आणि R. जेव्हाही स्पेलिंग मध्ये ST आणि R सोबत आला तेव्हा याचा उच्चार होतो स्ट्र. स्ट्र. मग स्ट्र अधिक ॲप स्ट्रॅप, स्ट्र ॲप स्ट्रॅप, स्ट्र एंज, स्ट्र एंज स्ट्रेंज, स्ट्र ए स्ट्रे, स्ट्र इन स्ट्रीम, स्ट्र ओक स्ट्रोक, स्ट्र एन स्ट्रेन, स्ट्र इट स्ट्रीट. ठीक आहे, पुन्हा रिवाइज करू. जेव्हाही स्पेलिंग मध्ये काय आला ST आणि R हे सोबत आले त्यावेळेस काय होतं, त्याचा उच्चार स्ट्र असा होतो. आणि मग हा स्ट्र अधिक पुढचा जो काही वर्ड असेल किंवा लेटर्स असतील ते आपण ऍड केलं, स्ट्र अधिक ॲप स्ट्रॅप. ठीक आहे, लक्षात राहील. स्ट्र इक स्टिक, स्ट्र ऑन स्ट्रॉंग, स्ट्र ऑ स्ट्रॉ, स्ट्र इन स्ट्रिंग, स्ट्र आइक, स्ट्र आइक स्ट्राइक, स्ट्र इप स्ट्रिप, स्ट्र इट स्ट्रिक्ट, स्ट्र ऑ बेरी, स्ट्र ऑ बेरी स्ट्रॉबेरी, स्ट्र आइड स्ट्राइड. ओके, डिवाइस करू. स्ट्र इक स्ट्रिक, स्ट्र ऑन स्ट्रॉंग, स्ट्र ऑ स्ट्रॉ, स्ट्र इन स्ट्रिंग, स्ट्र आइक स्ट्राइक, स्ट्र इप स्ट्रिप, स्ट्र इट स्ट्रिक्ट, स्ट्र ऑ बेरी स्ट्रॉबेरी आणि स्ट्र आइड स्ट्राइड. ठीक आहे, मग सेंटेन्स काय आहे? द स्ट्रॉबेरी स्प्राउटेड इन स्प्रिंग, द स्ट्रॉबेरी स्प्राउटेड इन स्प्रिंग. ठीक आहे, he sprinted down the street and sprained his ankle. ओके, तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल किंवा ज्यांना वाचनाची आवश्यकता आहे, तुम्हाला वाटतं की एखाद्याला शेअर करावं, तर नक्कीच त्याला ते शेअर करा. थँक्यू व्हेरी मच.